नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नागरगोजे सर. आपण आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 12वीच्या अभ्यासक्रमातील दुसऱ्या प्रकरणाची सुरुवात करणार आहोत. दुसऱ्या प्रकरणाचं नाव आहे उपयोगिता विश्लेषण. त्याला इंग्रजीमध्ये युटिलिटी ॲनालिसिस असा शब्दप्रयोग वापरला जातो. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11वीमध्ये आपण मूलभूत संकल्पना या नावाचं पहिलं प्रकरण आपण अभ्यासलेलं होतं. त्या पहिल्या प्रकरणामध्ये सुद्धा उपयोगिता म्हणून एक संकल्पना होती. पहा, त्या उपयोगिता या संकल्पनेची आपण इयत्ता 11वीमध्ये ओळख करून घेतलेली आहे आणि इयत्ता 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये तीच संकल्पना या ठिकाणी विस्तृत प्रमाणात आपल्याला विचारात घ्यायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, मानवाच्या गरजा ज्या असतात या गरजा अमर्यादित असतात आणि या गरजा पूर्ण करणारी साधने जी असतात ती साधने मात्र मर्यादित स्वरूपाची असतात. गरजा पूर्ण करणारी साधने म्हणजेच आपण या ठिकाणी पैसा असा अर्थ घेऊया. म्हणजे गरजा पूर्ण करणारी साधने म्हणजे पैसा हा व्यक्तीकडे मर्यादित स्वरूपाचा आहे. आणि खरं जर पाहिलं तर मानवाच्या सर्वच गरजा एका वेळी कधीही पूर्ण होऊ शकत नाहीत. व्यक्तीची एक गरज पूर्ण झाली की पुन्हा दुसरी गरज निर्माण होते. पृथ्वी तलावरती असा एकही मानव किंवा व्यक्ती आपणाला सापडणार नाही की त्याच्या सर्व गरजा या पूर्ण झालेल्या आहेत असा तो म्हणतोय. असा एकही व्यक्ती सापडणार नाही, कारण या गरजा कधीही एकाच वेळी पूर्ण होऊ शकत नाहीत. मग व्यक्ती काय करते? आपल्या या मर्यादित उत्पन्नामध्ये आपल्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असते आणि कोणतीही गरज पूर्ण करत असताना व्यक्ती उपभोक्त्याच्या महत्तम समाधानाचा विचार त्या ठिकाणी करत असते. म्हणजेच गरज पूर्ण करत असताना किंवा भागवत असताना आपलं महत्तम समाधान कसं साध्य करता येईल याचा विचार प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी करत असते. आणि या समाधानाच्या संदर्भामध्येच उपयोगिता विश्लेषण या ठिकाणी मांडलेलं आपणास दिसून येतं. आता प्रश्न असा पडतो की उपयोगिता म्हणजे नेमकं काय? उपयोगिता कशाला म्हणायचं? तर उपयोगितेची व्याख्या आपण गेल्या वर्षीही पाहिली होती आणि आपण आजही या ठिकाणी विचारात घेणार आहे. तर उपयोगिता म्हणजे वस्तूमध्ये असणारी मानवी गरज भागवण्याची क्षमता म्हणजे उपयोगिता होय. म्हणजे एखादी वस्तू असेल, त्या वस्तूमध्ये मानवाची गरज पूर्ण करण्याची जर क्षमता असेल तर त्या क्षमतेला उपयोगिता असे म्हणतात. मग विद्यार्थ्यांना आपल्या पुढे प्रश्न असा पडतो की मानवी गरज म्हणजे नेमकं काय? गरज कशाला म्हणायचं? याही बाबीचा विचार आपण गेल्या वर्षीच्या अभ्यासक्रमामध्ये आपण केलेला होता. समाधानाच्या अभावाची जाणीव म्हणजे गरज कशाला म्हणायचं? तर समाधानाच्या अभावाची जाणीव आपणाला झाली की त्याला गरज असं म्हणायचं. मग ह्या मानवाच्या गरजा ह्या अमर्यादित असतात. गरजा या पुन्हा पुन्हा उद्भवणाऱ्या असतात. गरजा वयोमानानुसार बदलत असतात. गरजा या लिंग परत्वे वेगवेगळे असतात. गरजा या ऋतुमानानुसार बदलतात.
गरजा या सवयीनुसार वेगवेगळ्या असतात, गरजा या संस्कृतीनुसार बदलत असतात. असा वेगवेगळा विचार आपण गेल्या वर्षीच्या अभ्यासक्रमामध्येच आपण केलेला आहे. तर फक्त मानवाची गरज पूर्ण करण्याची वस्तूच्या अंगी जर क्षमता असेल किंवा ताकद असेल त्या वस्तूच्या अंगी, तर त्याला उपयोगिता किंवा युटिलिटी असं म्हणतात. मग ती वस्तू चांगली आहे का वाईट आहे याचा विचार अर्थशास्त्रामध्ये केला जात नाही. त्या वस्तूमध्ये मानवाची गरज पूर्ण करण्याची क्षमता असेल तर त्याला उपयोगिता असं म्हणायचं. ती वस्तू नैतिक आहे का ती वस्तू अनैतिक आहे याचा विचार या संकल्पनेमध्ये करता येत नाही. उदाहरण जर आपल्याला घ्यावयाचं झालं तर आपण म्हणतो विषामध्ये उपयोगिता आहे का. सर्वसाधारणपणे आपण जर विषामध्ये उपयोगिता आहे का असं विचारलं तर आपण त्याचं उत्तर नाही देणार. पण हाच प्रश्न जर अर्थशास्त्राला विचारला गेला तर अर्थशास्त्र याचं उत्तर होय असं देणार. का हो? तर जो व्यक्ती जीवनाला कंटाळलेला आहे त्या व्यक्तीला आपलं जीवन संपवायचे आणि ती व्यक्ती विष घेते म्हणजे याचा अर्थ त्या व्यक्तीची गरज पूर्ण करण्याची क्षमता त्या विषामध्ये आहे, म्हणून विषामध्ये उपयोगिता आहे असं आपणाला म्हणता येईल. आता उपयोगिता मानवाची गरज पूर्ण करण्याची वस्तूच्या अंगी जर क्षमता असेल तर त्या क्षमतेला उपयोगिता असं म्हणतात. आता आपणाला उपयोगितेची वैशिष्ट्ये पाहायची आहेत. काय पाहायचं आपल्याला आता? उपयोगितेची वैशिष्ट्ये पाहायची आहेत. आता उपयोगितेची जवळजवळ 9 ते 10 वैशिष्ट्ये आहेत विद्यार्थ्यांनो. आता आपल्याला ती वैशिष्ट्य विचारात घ्यायची आहेत. त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे सापेक्ष संकल्पना. आता उपयोगिता ही जी संकल्पना आहे ही संकल्पना स्थल सापेक्ष आणि काल सापेक्ष संकल्पना आहे. लक्षात येते का पहा? उपयोगितेची संकल्पना ही काल सापेक्ष सुद्धा आहे आणि स्थल सापेक्ष सुद्धा ही संकल्पना आहे. म्हणजेच ती स्थल परत्वे आणि काल परत्वे ही संकल्पना बदलते. आता आपल्याला ही संकल्पना स्थल परत्वे कशी बदलते आणि काल परत्वे कशी बदलते याचं आपण आता एक एक उदाहरण आपण या ठिकाणी विचारात घेऊया. आता उपयोगितेची संकल्पना ही स्थल सापेक्ष संकल्पना आहे. आता स्थल सापेक्ष संकल्पना म्हणजे काय? तर याचाच अर्थ उपयोगितेमध्ये काळानुसार बदल होत असतो. उपयोगितेच्या संकल्पनेमध्ये काळानुसार बदल होत असतो. उदाहरणार्थ उन्हाळ्यामध्ये आपणास कूलरची अधिक उपयोगिता वाटते. तर बघा उन्हाळ्यामध्ये आपणाला कूलरपासून जास्त उपयोगिता, कूलरपासून जास्त समाधान आपणाला प्राप्त होत असतं. तर हिवाळ्यात त्या कूलरपासून आपणाला समाधान मिळतं का? तर त्या कूलरपासून आपणास समाधान मिळत नाही. आपण हिवाळ्याच्या दिवसात कूलर चालू करतो का? हिवाळ्याच्या दिवसात किंवा थंडीच्या दिवसात आपण सिलिंग फॅन चालू करतो का? नाही करत. का? तर ही संकल्पना कशी संकल्पना आहे? काल सापेक्ष संकल्पना आहे. तर त्याच हिवाळ्यामध्ये त्यापासून आपल्याला उपयोगिता जाणवत नाही. आणखीन एखादं उदाहरण आपण विचारात घेऊ. पावसाळ्यामध्ये रेनकोटची जास्त उपयोगिता आपणाला जाणवते. पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपण पावसापासून संरक्षण मिळवण्यासाठी आपण काय करतो? रेनकोट परिधान करतो पावसापासून संरक्षण मिळवण्यासाठी, किंवा आपण छत्रीचा उपयोग करतो. बरोबर आहे. तर उन्हाळ्यात या रेनकोटपासून आपणाला उपयोगिता मिळते का?
उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर व्यक्ती रेनकोट घालून जर गाडीवर प्रवास करत असेल तर आपण काय विचार करू त्यावेळेस? तर आपण विचार काय करणार आहे? तर उन्हाळ्यामध्ये त्या रेनकोटपासून आपल्याला शून्य उपयोगिता जाणवते. म्हणून उपयोगितेची जी संकल्पना आहे ही संकल्पना स्थलसापेक्ष संकल्पना आहे. आता त्याचबरोबर कालसापेक्ष संकल्पना, स्थलसापेक्ष संकल्पना आणि कालसापेक्ष संकल्पना आहे. आता आपण ही दोन उदाहरण पाहिली. कोणती दोन उदाहरणं? उन्हाळ्यात कूलरची उपयोगिता वाटते, तर हिवाळ्यात त्यापासून उपयोगिता वाटत नाही. पावसाळ्यात रेनकोटपासून उपयोगिता जाणवते, तर उन्हाळ्यात त्यापासून उपयोगिता जाणवत नाही. ही कोणती संकल्पना? कालसापेक्ष संकल्पना. आता स्थलसापेक्ष संकल्पना. आता ह्या वैशिष्ट्यामध्ये मी सांगितलं पहा, उपयोगिता ही स्थल व कालसापेक्ष संकल्पना आहे. आता कालसापेक्षचं आपण उदाहरण पाहिलं, आता आपण स्थलसापेक्षचं उदाहरण पाहू. आता उपयोगिता ही स्थलसापेक्ष संकल्पना आहे, म्हणजेच स्थळानुसार उपयोगितेत बदल होत असतो. स्थळानुसार म्हणजे ठिकाणानुसार उपयोगितेत बदल होत असतो. एखाद्या ठिकाणी ज्या वस्तूत उपयोगिता जाणवेल त्याच वस्तूत दुसऱ्या ठिकाणी उपयोगिता जाणवणार नाही. लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, एखाद्या ठिकाणी ज्या वस्तूत आपणाला उपयोगिता जाणवेल त्याच वस्तूत दुसऱ्या ठिकाणी आपणास उपयोगिता जाणवणार नाही. आता त्याचं आपणाला उदाहरण विचारात घ्यावं लागेल. आता त्याचं आपण एक उदाहरण घेऊ बा. आता थंड हवेच्या ठिकाणी गरम लोकरीच्या कपड्यात, थंड हवामानाचं ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी गरम लोकरीच्या कपड्यात उपयोगिता हा गुणधर्म आपणास पाहावयास मिळतो किंवा आपल्याला त्यापासून उपयोगिता जाणवते. परंतु उष्ण हवामानाच्या ठिकाणी त्याच लोकरीच्या कपड्यात आपणाला उपयोगिता जाणवणार का? तर जाणवणार नाही. हे झालं स्थलसापेक्ष संकल्पनेचं उदाहरण. आणखीन एखादं उदाहरण आपण विचारात घेऊ. आता पहा, समुद्रामध्ये आपण ज्यावेळेस जातो किंवा नदीमध्ये ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस आपणाला जिकडं पाहेल तिकडं वाळू दिसते. पहा, जिकडं पाहेल तिकडं वाळू दिसते. मग आपण जर समुद्रामध्ये गेल्यानंतर आपणाला जिकडं बघेल तिकडं वाळू दिसत असेल, नदीमध्ये जर आपण नदीच्या पात्रामध्ये गेल्यानंतर जर आपल्याला जिकडं पाहेल तिकडं जर वाळू दिसत असेल तर त्याच वेळी त्याच ठिकाणी आपणाला त्या वाळूपासून उपयोगिता मिळेल का? तर मिळणार नाही. पण तीच वाळू जर शहरी भागामध्ये बांधकामासाठी जर आणली गेली तर छोट्याशा ट्रॉलीमध्ये भरलेल्या वाळूपासून सुद्धा आपल्याला किती उपयोगिता जाणवते पहा शहरी भागामध्ये. तर हे सुद्धा कशाचं उदाहरण आहे? स्थलसापेक्ष संकल्पनेचं उदाहरण आहे. आपण आणखीन एखादं उदाहरण विचारात घेऊ. आता बघा, भारतातील ज्या स्त्रिया आहेत, या भारतातील स्त्रियांना कुंकू, बघा भारतीय स्त्रिया काय करतात? कपाळावरती कुंकू लावतात आणि गळ्यामध्ये मंगळसूत्र वापरतात. मग जर भारतातील स्त्रियांना कुंकू आणि मंगळसूत्रामध्ये जर अधिक उपयोगिता जाणवत असेल तर त्याच कुंकू आणि मंगळसूत्रामध्ये अमेरिकेतील स्त्रियांना यामध्ये उपयोगिता जाणवणार आहे का? तर जाणवणार नाही. का जाणवणार नाही? तर अमेरिकेतील स्त्रिया जर कुंकू आणि मंगळसूत्राचं परिधान जर करत नसतील, त्याचा वापर करत नसतील तर त्या अमेरिकेतील महिलांना त्यापासून उपयोगिता जाणवणारच नाही. लक्षात घ्या. हे सुद्धा आपणाला स्थलसापेक्ष संकल्पनेचं उदाहरण आहे असं आपणाला म्हणता येईल. त्याचबरोबर जंगलात अनेक झाडे असतात पहा, किंवा जंगलामध्ये अनेक लाकडं असतात. त्या लाकडामध्ये उपयोगिता कमी जाणवते आपणाला. जंगलामध्येच आपण गेलोय तर त्या ठिकाणी आपणाला त्या लाकडामध्ये उपयोगिता कमी जाणवते. पण तेच लाकूड जर इमारतीच्या बांधकामासाठी किंवा फर्निचर बनवण्यासाठी जर शहरामध्ये आणलं गेलं तर त्याच लाकडापासून आपणाला जास्त उपयोगिता जाणवते. म्हणजेच
एवढ्या सगळ्या गोष्टीवरून आपल्याला सांगण्याचं तात्पर्य काय आहे, तर उपयोगितेची संकल्पना ही सापेक्ष संकल्पना आहे. त्यानंतर बघा विद्यार्थ्यांनो, दुसरं वैशिष्ट्य आहे की व्यक्तिनिष्ठ संकल्पना आहे. उपयोगितेची संकल्पना काय आहे, व्यक्तिनिष्ठ संकल्पना आहे. आता उपयोगिता ही मानसशास्त्रीय संकल्पना आहे. उपयोगितेची संकल्पना कशी आहे, मानसशास्त्रीय संकल्पना आहे. एखाद्या वस्तूपासून एखाद्या व्यक्तीची गरज भागवली जात असेल तर त्या वस्तूत त्याच्या दृष्टीने उपयोगिता अधिक आहे असं आपणास म्हणता येईल. बघा, एखाद्या वस्तूपासून जर एखाद्या व्यक्तीची गरज भागवली जात असेल तर त्या वस्तूत त्याच्या दृष्टीने उपयोगिता आहे असं म्हणता येईल, परंतु दुसऱ्या व्यक्तीच्या दृष्टीने त्यात उपयोगिता असेलच असे नाही. म्हणून म्हटले उपयोगिता ही व्यक्तिनिष्ठ संकल्पना आहे. म्हणजे उपयोगिता ही व्यक्ती सापेक्ष संकल्पना आहे. याचाच अर्थ असा की एकाच वस्तूची उपयोगिता सर्व व्यक्तीसाठी सारखी नसते. एकाच वस्तूची उपयोगिता सर्व व्यक्तीसाठी सारखी नसते. एखाद्या वस्तूपासून एका व्यक्तीला खूप उपयोगिता मिळेल. बघा, एखाद्या वस्तूपासून एका व्यक्तीला खूप उपयोगिता मिळेल तर त्याच वस्तूपासून दुसऱ्या व्यक्तीला मुळीच उपयोगिता मिळणार नाही. बघा, असं होऊ शकतं का? बघा, जरा कल्पना करा. एखाद्या वस्तूपासून एका व्यक्तीला खूप उपयोगिता मिळते. एखादी वस्तू आहे, त्या वस्तूपासून त्या व्यक्तीला किंवा एखाद्या व्यक्तीला खूप उपयोगिता मिळते, पण वस्तू तीच आहे, पण व्यक्ती बदललेली आहे. मग त्याच वस्तूपासून दुसऱ्या व्यक्तीला मात्र मुळीच उपयोगिता मिळत नाही. कल्पना करा, असं होऊ शकतं का दैनंदिन जीवनामध्ये? मला जर विचारलं असं होऊ शकतं का, तर मी त्याचं उत्तर होच असे देईल. तुम्हाला उदाहरण सांगितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. पहा, थोडीशी कल्पना करा. एखादं उदाहरण तुमच्या आठवते का? बघा, की बाबा ह्या वस्तूच्या बाबतीमध्ये असं होऊ शकतं की त्या वस्तूपासून एका व्यक्तीला उपयोगिता मिळते, पण दुसऱ्या व्यक्तीला त्यापासून मुळीच उपयोगिता मिळत नाही. आता बघा, मी उदाहरण सांगतो, 2-3 उदाहरणं त्याची सांगतो मी. त्यातलं पहिलं उदाहरण बघा, 2 व्यक्ती आहेत. एक व्यक्ती आहे धूम्रपान करणारी आणि दुसरी व्यक्ती आहे धूम्रपान न करणारी. आता बघा, धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीला सिगारेट जर दिलं तर त्या व्यक्तीला सिगारेटपासून जास्त उपयोगिता मिळते. धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीला सिगारेट दिल्यानंतर त्यापासून त्याला जास्त समाधान मिळतं. पण धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तीला त्या सिगारेटमध्ये उपयोगिता वाटणार आहे का? तर वाटणार नाही. लक्षात घ्या, सिगारेटमध्ये मुळीच उपयोगिता वाटणार नाही. हे पहिलं उदाहरण. दुसरं उदाहरण पहा. एक व्यक्ती निरक्षर आहेत आणि दुसरी व्यक्ती साक्षर आहे. बघा, एक व्यक्ती निरक्षर की त्या व्यक्तीला लिहिता वाचता येत नाही, कोणत्याही अक्षराचा त्या व्यक्तीला गंध नाही, अशी निरक्षर व्यक्ती. आणि दुसरी व्यक्ती आहे की ती व्यक्ती साक्षर आहे. आता मला सांगा की एखादं गोष्टीचं पुस्तक त्या ठिकाणी कोणत्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून उपयोगिता मिळवून देणारं ठरेल? तर ज्या व्यक्तीला लिहिता वाचता येतंय, साक्षर व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला त्या पुस्तकापासून उपयोगिता मिळेल.
पण निरक्षर व्यक्तीला त्या पुस्तकापासून मुळीच उपयोगिता मिळणार नाही, मुळीच उपयोगिता मिळणार नाही. आणखीन एखादं उदाहरण आपण घेऊ. आता प्रत्येकाच्या घरी 2 व्हीलर आहे, मोटारसायकल आहे. बघा, घरामध्ये 2 मुलं आहेत. त्यातल्या एका मुलाला मोटारसायकल चालवता येते, दुसऱ्या मुलाला मोटारसायकल चालवता येत नाही. मग ज्या मुलाला मोटारसायकल चालवता येते त्या मुलाच्या दृष्टिकोनातून त्या मोटारसायकलमध्ये उपयोगिता त्याला जाणवते. तर मोटारसायकल चालवता न येणाऱ्या मुलाच्या दृष्टिकोनातून त्या मोटारसायकलमध्ये त्याला मुळीच उपयोगिता मिळणार नाही. आता एवढ्या सगळ्या उदाहरणावरून आपणाला काय सांगता येईल, तर उपयोगितेची संकल्पना ही व्यक्तिनिष्ठ संकल्पना आहे, लक्षात घ्या. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे की नैतिक दृष्ट्या तटस्थ. म्हणजे उपयोगितेची जी संकल्पना आहे ही संकल्पना नैतिक दृष्ट्या कशी आहे, तटस्थ आहे. आता पहा, उपयोगितेच्या संकल्पनेत नैतिकतेचा विचार केला जात नाही. बघा, उपयोगितेच्या संकल्पनेत नैतिकतेचा विचार अजिबात केला जात नाही. ही संकल्पना जी आहे ही संकल्पना नैतिक दृष्ट्या तटस्थ आहे. उपयोगितेची जी संकल्पना आहे ही संकल्पना नैतिक दृष्ट्या तटस्थ आहे. म्हणजेच वस्तू चांगली की वाईट, वस्तू चांगली की वाईट याचा विचार उपयोगिता विश्लेषणामध्ये केला जात नाही, लक्षात घ्या. व्यक्तीची कोणतीही गरज पूर्ण करायला ती वस्तू हवी असेल की त्या वस्तूमध्ये उपयोगिता आहे असं आपणास म्हणता येईल. म्हणजेच उपयोगितेच्या संकल्पनेत नीती अनीतीच्या विचारांना स्थान दिलं जात नाही. वस्तूमध्ये उपयोगिता आहे की नाही या प्रश्नाचे उत्तर देताना अर्थशास्त्र नैतिक बाजू विचारात घेत नाही. बघा, उदाहरण जर आपल्याला घ्यायचं झालं, एखाद्या व्यक्तीने दारू प्यायल्याने त्या व्यक्तीची विशिष्ट गरज जर भागवली जात असेल तर आर्थिक दृष्टिकोनातून त्या व्यक्तीच्या दृष्टीने त्या वस्तूत उपयोगिता आहे असं म्हटलं जातं. त्या व्यक्तीने दारू प्यावी का न प्यावी हा नैतिक प्रश्न आहे. त्याच्याशी अर्थशास्त्राचा संबंध नाही. म्हणून दारू, अफू, बंदूक, वीज, बॉम्ब, घर, तांदूळ या सर्व वस्तूमध्ये उपयोगिता आहे असं आपणाला म्हणता येईल. आपण आणखी एक उदाहरण घेऊ. पहा, ते उदाहरण पुस्तकामध्येही दिलेलं आहे. सुरी किंवा त्याला आपण चाकू म्हणतो. पहा, त्या चाकूचा वापर आपण चांगल्या बाबीसाठी करतो. कशासाठी? तर फळं चिरण्यासाठी, भाजीपाला कापण्यासाठी गृहिणीकडून त्या चाकूचा वापर केला जातो. तर या वस्तूचा वापर एखाद्याला इजा करण्यासाठी सुद्धा केला जाऊ शकतो. दोन्ही गरजा कशा आहेत? वेगवेगळ्या आहेत. बघा, एकाची गरज काय आहे? चाकूचा वापर भाजीपाला फळे कापण्यासाठी करायचा आहे.
आणि दुसऱ्याचा वापर एखाद्याला इजा करण्यासाठी करायचा आहे. परंतु एकाच वस्तूचा वापर करून त्या दोन्ही गरजा भागवल्या जाणार आहेत. म्हणून उपयोगिता ही नैतिकदृष्ट्या तटस्थ असते. हे लक्षात ठेवा पक्क विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे उपयोगिता व उपयुक्तता यामध्ये फरक आहे. उपयोगिता आणि उपयुक्तता यामध्ये फरक आहे. म्हणजेच आपल्याला काय म्हणता येईल, उपयोगिता म्हणजे उपयुक्तता नव्हे. उपयोगिता म्हणजे उपयुक्तता नव्हे. उपयोगिता व उपयुक्तता या दोन्ही संकल्पना भिन्न आहेत, वेगवेगळ्या आहेत. उपयोगिता म्हणजे वस्तूमध्ये मानवाची गरज पूर्ण करण्याची असलेली शक्ती होय. बघा, वस्तूमध्ये मानवाची गरज पूर्ण करण्याची असलेली शक्ती म्हणजे उपयोगिता होय. आता उपयुक्तता कशाला म्हणायचं, तर वस्तूमुळे उपभोक्त्याचे होणारे हित म्हणजे उपयुक्तता होय. वस्तूमुळे उपभोक्त्याचे होणारे हित म्हणजे उपयुक्तता होय. ज्या वस्तूमध्ये उपयोगिता असते, बघा, ज्या वस्तूमध्ये उपयोगिता असते ती वस्तू उपयुक्त असेलच असे नाही. बघा, ज्या वस्तूमध्ये उपयोगिता असते ती वस्तू उपयुक्त असेलच असे नाही. म्हणजे अन्न, औषध, पेन, पुस्तक, दारू यामध्ये उपयोगिता आहे. बघा, यामध्ये उपयोगिता आहे, पण त्या वस्तूमध्ये उपयुक्तता आहे का? उदाहरणार्थ, दारू पिल्यामुळे उपभोक्त्याचं हित होतंय का? नाही होत. बघा, दारू पिल्यामुळं उपभोक्त्याचं हित होतं का? तर होत नाही. म्हणजे उपयोगिता आणि उपयुक्तता या दोन्ही संकल्पना वेगवेगळ्या आहेत. दुसऱ्या शब्दात जर आपल्याला सांगायचं झालं तर उपयोगिता म्हणजे उपयुक्तता नाही. दारू ही आरोग्याला अपायकारक असली तरी दारूमध्ये उपयोगिता आहे. दारू आरोग्याला अपायकारक असली तरी दारूमध्ये उपयोगिता आहे. कारण तिच्यामुळे दारुड्याची गरज पूर्ण होते. दारुड्याची गरज पूर्ण होते, पण ती आरोग्यासाठी, त्याच्यासाठी ती उपयुक्त नाही. म्हणून उपयोगिता व उपयुक्तता यामध्ये फरक आहे. आणखीन एखादं उदाहरण आपण घेऊ. बघा, उपभोक्त्याला दुधामध्ये उपयोगिता व उपयुक्तता ही जाणवते. दुधामध्ये व्यक्तीला उपयोगिता आणि उपयुक्तता ही जाणवते, कारण दुधामध्ये उपयोगिताही आहे आणि दूध हे उपयुक्त सुद्धा आहे. मात्र व्यसनी व्यक्तीला दारूमध्ये उपयोगिता जाणवते, परंतु त्या दारूमध्ये उपयुक्तता हा गुण जाणवत नाही. म्हणून या दोन्ही संकल्पना वेगवेगळ्या आहेत. पुढचं वैशिष्ट्य आहे उपयोगिता व आनंद यात फरक आहे. उपयोगिता व आनंद यामध्ये फरक आहे. आता वस्तूमध्ये, एक मिनिट हा, हो 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 मी साहेबांनी सांगितलं का मला? बरं, चालेल, ठीक. ती
पुस्तकं फ्लाईट मोडवर ठेवलं आहे ना मोबाईल, त्यामुळे तिकडे फोन केला असेल. अतिशय उपयुक्त वस्तू आहे. तर पुढचं वैशिष्ट्य आहे पहा विद्यार्थ्यांनो, उपयोगिता व आनंद यात फरक आहे. आता वस्तूमध्ये उपयोगिता असली तरी त्यापासून उपभोक्त्याला आनंद मिळतोच असं नाही. बघा गमतीदार आहे बघा हे वैशिष्ट्य विद्यार्थ्यांना. उपयोगिता व आनंद यात फरक आहे. म्हणजे वस्तूमध्ये आपल्याला उपयोगिता जरी असली तरी त्यापासून त्या उपभोक्त्याला आनंद मिळतोच असं नाही. आता एक गमतीशीर उदाहरण आपण विचारात घेऊ पहा. आता आजारी व्यक्ती आहे. आजारी व्यक्तीला दवाखान्यामध्ये नेल्यानंतर डॉक्टर इंजेक्शन देतात पहा. मग इंजेक्शन घेत असताना त्या इंजेक्शनमध्ये त्या आजारी व्यक्तीला उपयोगिता जाणवते. का जाणवते हो? कारण ते इंजेक्शन घेतल्यामुळं त्या व्यक्तीला बरं वाटतं, जरा आजाराची तीव्रता जरा कमी होते. कारण त्या इंजेक्शनमुळे त्याचा आजार जरा बरा होतो. पण त्यापासून त्याला आनंद मिळतो का बघा बरं? इंजेक्शन घेताना त्याला आनंद मिळतो का? इंजेक्शन घेताना आजारी व्यक्ती हसतो का? तो व्यक्ती हसतो का? इंजेक्शन घेताना तो डोळं झाकतो पहा. का? तर त्याला आनंद होत नाही. त्यापासून त्याला उपयोगिता मिळते पण त्याला त्यापासून आनंद अजिबात मिळत नाही. त्याचं तोंड किती वाकडं असतं पहा. दारू पिणारा व्यक्ती बघा तुम्ही. दारू पिणारा व्यक्ती दारू पिताना त्याला त्यापासून उपयोगिता मिळते, पण दारू पित असताना तो व्यक्ती डोळं झाकतो पहा. सगळं डोळं पूर्णपणे झाकतो दारू प्यायची व्हाईपर्यंत. का हो तसं? कारण उपयोगिता आणि आनंद यात फरक आहे. आहेत का नाही आपल्याला दैनंदिन जीवनामधली उदाहरणं? ही गमतीशीर उदाहरणं आहेत पहा. म्हणून उपयोगिता व आनंद यात फरक आहे. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे पहा विद्यार्थ्यांनो, उपयोगिता व समाधान यामध्ये फरक आहे. म्हणजे उपयोगिता आणि समाधान या दोन्ही संकल्पना वेगवेगळ्या आहेत. मानवी गरज भागवण्याची वस्तूच्या अंगी असणारी क्षमता म्हणजे उपयोगिता होय. मानवाची गरज भागवण्याची वस्तूच्या अंगी असणारी क्षमता म्हणजे उपयोगिता होय. तर व्यक्तीला होणारी सुखाची जाणीव म्हणजे समाधान होय. व्यक्तीला सुखाची जी जाणीव होते त्याला समाधान म्हणायचं. म्हणून उपयोगिता आणि समाधान यामध्ये फरक आहे विद्यार्थ्यांनो. आता आपण आणखी एक उदाहरण विचारात घेऊ. बघा ते बी गमतीशीरच उदाहरण आहे. तहानलेली व्यक्ती आहे. तहानलेली व्यक्ती एक ग्लास पाणी पिते. का पिते हो? पाण्यामध्ये तहान भागवण्याची क्षमता असते म्हणून ती व्यक्ती पाण्याचा एक ग्लास पिते. पाण्यामधील उपयोगिता हे उपभोगाचे कारण आहे. पाण्यामधील उपयोगिता हे उपभोगाचं कारण आहे आणि मिळालेलं समाधान हा उपभोगाचा परिणाम आहे. मिळालेलं समाधान हा उपभोगाचा परिमाण आहे. म्हणजे उपयोगिता हे अपेक्षित समाधान असतं व समाधान ही प्रत्यक्ष अनुभूती असते. लक्षात घ्या विद्यार्थ्यांना. म्हणून उपयोगिता आणि समाधान या दोन्ही संकल्पना वेगवेगळ्या आहेत. उपयोगिता वस्तूशी संबंधित असते. उपयोगिता कशाशी संबंधित असते? वस्तूशी संबंधित असते. पण समाधान हे कशाशी संबंधित असतं? वस्तूशी संबंधित नसतं, तर ते व्यक्तीशी संबंधित असतं. ते व्यक्तीकडून अनुभवलेलं जातं. प्रत्येक वस्तूमध्ये उपयोगिता असते. प्रत्येक वस्तूमध्ये उपयोगिता असते. मात्र प्रत्येक वस्तूत समाधान असतंच असं नाही. प्रत्येक वस्तूत समाधान असतंच असं नाही. म्हणून
उपयोगिता व समाधान यामध्ये फरक आहे. या दोन्ही संकल्पना वेगवेगळ्या आहेत. कोणत्या? जशा उपयोगिता आणि उपयुक्तता या संकल्पना वेगवेगळ्या आहेत, उपयोगिता आणि आनंद या संकल्पना वेगवेगळ्या आहेत, तशाच उपयोगिता व समाधान या दोन्ही संकल्पना वेगवेगळ्या आहेत. आता पुढचं वैशिष्ट्य आहे पहा, उपयोगितेचे केवळ तात्विक मापन शक्य. उपयोगितेचे केवळ तात्विक मापन शक्य आहे. पुढचं वैशिष्ट्यच आहे पहा. म्हणजे याचा अर्थ उपयोगिता ही मानसशास्त्रीय संकल्पना आहे. ही संकल्पना अदृश्य व अमूर्त संकल्पना आहे. त्यामुळं संख्यात्मक किंवा आकडेवारीत मापन करणं शक्य नाही. लक्षात घ्या, वैशिष्ट्य सांगितलेलं आहे. जेव्हा तहानलेली व्यक्ती पाणी पिते तेव्हा मिळणाऱ्या समाधानाची कमी अधिक पातळीतून उपयोगिता जाणवते. बघा, तहान लागलेली व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला पाणी प्यायचं आहे. पाण्याचा एक ग्लास पिल्यानंतर ती व्यक्ती एवढं सांगू शकते की माझं समाधान झालं, पाणी पिल्यामुळं माझं समाधान झालं. पण असंच जर ती व्यक्ती म्हटली की मी एक ग्लास पाणी पिल्यामुळं मला 25 समाधान मिळालं, असं नाही सांगू शकत. म्हणजे याचा अर्थ काय हो? उपयोगितेचे केवळ तात्विक मापन शक्य आहे. केवळ तात्विक मापन करता येतं, पण उपयोगिता संख्येमध्ये आपण मोजू शकत नाही. पण हे विश्लेषण मांडत असताना डॉक्टर मार्शल यांनी ही गोष्ट गृहीत धरलेली आहे की उपयोगिता संख्येमध्ये मोजता येते. लक्षात येते का पहा? म्हणजे उपयोगिता ही व्यक्तीच्या मनाशी निगडीत आहे. एखाद्या वस्तूपासून किती उपयोगिता मिळाली, त्या उपयोगितेचे संख्यात्मक मापन करणं अवघड आणि अशक्य आहे. कारण उपयोगिता ही अदृश्य आणि अमूर्त असल्याने एखादी व्यक्ती तिची फक्त कमी अधिक पातळी मोजू शकते. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे, उपयोगिता बहुपर्यायी आहे. उपयोगिता ही कसली संकल्पना आहे? बहुपर्यायी संकल्पना आहे. म्हणजे एका वस्तूमुळे एकापेक्षा जास्त व्यक्तीची गरज भागवली जाते. वस्तू एकच आहे पहा, पण एकापेक्षा जास्त व्यक्तीची गरज त्या वस्तूमुळं भागवली जाते. आता उदाहरण जर आपल्याला घ्यायचं झालं तर आपल्याला माहिती आहे पहा, वीज. आपण उदाहरण विजेचं घेऊ. बघा, आता विजेचा वापर कशासाठी होतो? तर विजेचा वापर प्रकाशासाठी होतो. विजेचा वापर शेतीसाठी होतो. विजेचा वापर औद्योगिक क्षेत्रासाठी होतो. म्हणजे वस्तू एकच, पण एका वस्तूमुळे एकापेक्षा जास्त व्यक्तींच्या गरजा भागवल्या जातात. त्यामुळे उपयोगिता ही बहुपर्यायी संकल्पना आहे. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे, उपयोगिता ही गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते. उपयोगिता कशावर अवलंबून असते? गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते. म्हणजे याचा अर्थ उपयोगिता गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते. उपयोगिता व गरजेची तीव्रता यामध्ये कसा संबंध असतो? समस्वरूपाचा संबंध असतो. समस्वरूपाचा म्हणजे गरजेची तीव्रता वाढली की उपयोगिता वाढते, गरजेची तीव्रता कमी झाली की उपयोगिता सुद्धा कमी होते. म्हणून उपयोगिता व गरज यामध्ये किंवा गरजेची तीव्रता यात समसंबंध असतो. गरजेची तीव्रता जेवढी जास्त तेवढी त्या व्यक्तीला जास्त उपयोगिता मिळते. याउलट गरजेची तीव्रता जेवढी कमी तेवढी त्या व्यक्तीला उपयोगिता कमी मिळते. बघा, उदाहरण जर घ्यायचं झालं तर आजारी व्यक्तीला औषध घेण्याची गरज निर्माण होते. त्यामुळे
त्यावेळी आजारी व्यक्तीला औषधात खूप उपयोगिता वाटते. आजारी व्यक्तीला त्या औषधात खूप उपयोगिता वाटते. या उलट व्यक्ती आजारी नसेल तर औषधाची गरज वाटणार नाही त्या व्यक्तीला. साहजिकच त्या व्यक्तीला त्या औषधात मुळीच उपयोगिता वाटणार नाही. दुसरं उदाहरण घेऊ आपण. भूक लागलेल्या व्यक्तीला जेवणाच्या ताटापासून जास्त उपयोगिता मिळते. भूक लागलेल्या व्यक्तीला जेवणाच्या ताटापासून जास्त उपयोगिता मिळते, तर भूक नसलेल्या व्यक्तीला त्या जेवणाच्या ताटापासून कमी उपयोगिता मिळते. आलं लक्षात? म्हणून उपयोगिता ही गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते. गरजेची तीव्रता जेवढी जास्त तेवढी उपयोगिता जास्त मिळते. गरजेची तीव्रता जेवढी कमी तेवढी उपयोगिता कमी मिळते. आणि शेवटचं वैशिष्ट्य आहे उपयोगिता मागणीचा आधार. उपयोगिता मागणीचा आधार. आता उपयोगिता ही मागणीचा आधार असते. उपयोगिता असलेल्या वस्तूंनाच आपण मागणी करतो. ज्या वस्तूमध्ये उपयोगिता आहे त्याच वस्तूंना आपण मागणी करणार ना. ज्या वस्तूमध्ये उपयोगिताच नाही आपल्या दृष्टीनं त्या वस्तूला आपण मागणीच करणार नाही. ज्या वस्तूच्या अंगी उपयोगिता नाही त्या वस्तूंना आपण मागणी करत नाही. आता उदाहरण आपल्याला घ्यायचंय पहा. आपल्याला याचं सुद्धा उदाहरण घ्यायचं आपल्याला. आता त्यातलं पहिलं उदाहरण पहा. आजारी व्यक्तीला औषधामध्ये उपयोगिता जाणवते. बघा, आजारी व्यक्तीला औषधामध्ये उपयोगिता जाणवते म्हणून ती व्यक्ती औषधाची मागणी करते. ती व्यक्ती औषधाची मागणी करते. आणि ज्या वस्तूमध्ये उपयोगिताच नाही त्या वस्तूला आपण मागणीच करणार नाही. उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर नासलेलं दूध, सडलेला भाजीपाला यामध्ये उपयोगिताच नाही हो. मग आपण ह्या नसलेल्या दुधाला मागणी करतो का? सडलेल्या भाजीपाल्याला आपण मागणी करतो का? तर नाही मागणी करत आपण. म्हणून उपयोगिता ही मागणीचा आधार आहे. तर विद्यार्थ्यांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये उपयोगिता म्हणजे नेमकं काय आणि उपयोगितेची वैशिष्ट्ये आपण विचारात घेतलेली आहेत. तर आजच आपण या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.